नमस्कार मंडळी. तर सगळेजण कशा आहात? तर मंडळी, मी 2 दिवसापूर्वी तुम्हाला व्हिडिओ टाकला होता की आमचं गॅसची गळती झाली म्हणून. आणि हे गळती झालेलं खरंच सत्य बरं का. बघा तुम्हाला सांगतो, पल्लवीने स्वयंपाक करत होती आणि पल्लवीने स्वयंपाक करत असताना बघा हे आमचं रेग्युलेटर, ही आमची शेगडी आणि बघा हे आमचं रेग्युलेटर आहे. तर हे रेग्युलेटर कंटिन्यू म्हणजे चालूच आहे, चांगलंच आहे. आम्ही दररोज डेली यूज करत होतो आणि डेली यूज करतानाच काल अचानकच आम्ही दोघांनी किचनमध्ये गेलो होतो स्वयंपाक बनवण्यासाठी. आणि गेल्यानंतर बघा अचानकच ना तुम्हाला सांगतो हे रेग्युलेटर खराब झालं. मी ज्यावेळेस चालू करायला गेलो त्यावेळेस एकदमच असं फुस असा आवाज गॅसचा बाहेर आला आणि वाससुद्धा खूप म्हणजे यायला लागला. मग मी विचार केलो की आता कसं करायचं म्हणून. मग मी तुम्हाला माझ्या कालच्या ब्लॉगमध्ये आलेलं आहे की स्वयंपाक करताना आमचं गॅस लिकेज झालं म्हणून. आणि सत्य घटना आहे, थोडंसं लिकेज झालं होतं. मग मला वास इतका आला की काय विचारूच नका. मग मी इतका घाबरलो, मग काय विचारूच नका. आणि कारण होतं किंवा याचं जे काय रेग्युलेटर आहे ना हे खराब झालं होतं. तर मंडळी, अशा अडचणी कधी येतं तुम्हाला सांगतो. तर बघा ज्यावेळेस ना आपल्याकडे पैसा नसतो किंवा पैशाचा ज्यावेळेस आपल्याकडे 2 पैसे कमी असतात किंवा अजून पगार नाही काय नाही, त्यावेळेस खिशाला काहीतरी म्हणजे कापणी घालण्यासाठी हे असे घरगुती असे कारणं काहीतरी काय ना बाहेर निघतात आणि आपल्या म्हणजे पैशाला म्हणजे आपल्या खिशाला कात्री बसते. खरं सांगा बरं, आता सध्या माझ्याकडे पैसेसुद्धा नाही आहेत आणि आता हा खर्च वाढला. हा खर्च कमी कमी मला वाटतं दुकानामध्ये जर गेला असेल तर मला 200-300 रुपये तर खर्च येतोच. तर का मंडळी, आता मी हे शेगडी घेऊन चाललो होता नीट करायला. आणि आता आपण ही शेगडी नीट करून याचा रेग्युलेटर चेंज करूया. कारण मी परवाच बघा ही शेगडीचे पाईप नवीनच टाकलो आहे. काही पाईप सगळं नवीनच आहे आणि त्या रेग्युलेटरसुद्धा आपण चेंज करू आणून. तर चला आता आपण जाऊया आणि तुम्हाला दाखवतो पल्लवी आणि आपला कार्तिक घरामध्ये काय करायला लागले. तर चला आता आपण जाऊया. तर बघा मंडळी, माझ्याकडे अशा 2 शेगड्या आहेत. एक आहे आपली गॅससोबत भेटलेली म्हणजे सिलेंडरसोबत जे नवीन कनेक्शनसोबत भेटतं ती आपली ती शेगडी आहे. आणि त्याचंच रेग्युलेटर अचानकच खराब झाला, आम्हाला माहीतसुद्धा नव्हतं. आणि बघा त्यानंतर बघा ही माझी घरातली छोटी शेगडी. आणि ही शेगडी मी वापरायचं फक्त आपल्या हो का ही शेगडी आपली आहे धंद्याची. हो का ही शेगडी बघा माझी आहे इडली आणि वडाचा एक छोटासा माझा व्यवसाय होता आणि मी त्याच्यावरती इडली वडाचा छानपैकी व्यवसाय करत होतो. पण अचानकच सिलेंडरची इतकी टंचाई वाढली की काय विचारूच नका. मग त्यामुळे माझा हा सुद्धा बिझनेस बंद पडला. म्हणून म्हणलं की पल्लवीला आता सध्या पैसे नाहीत आणि तोपर्यंत आपल्याला ती शेगडी लाव. मग मी एका मित्राकडनं माझी म्हणजे एक 500 रुपये आणलो आणि त्या 500 रुपये आणून मी आता ही शेगडी नीट करायला चाललो आहे. आता नीट करून आणून आणि हे जोडणार आहे. तर मग मंडळी कसं असतं का, हे शेगडीसुद्धा आहे, हे शेगडीसुद्धा वापरता येतं. पण त्या शेगडीला गॅस थोडासा मोठा लागतो आणि ह्या शेगडीला कसं एकदम लिमिट आणि एकदम छोटं लागतं आणि गॅसचीसुद्धा चांगल्या प्रकारे बचत होती. तर आता मी जाणार आहे दुकानला. मी दुकानला जाण्यासाठी निघालो आहे. पण पल्लवी आणि कार्तिक काय करायला तुम्हाला दाखवतो मी घरामध्ये. तर मंडळी, आपण पहिला जाऊया आपल्या कार्तिककडं. कार्तिक बघा काय करतोय. कार्तिकचं काम बघा, अगोदर पप्पाकडे आलं ना अगोदर मोबाईल घ्यायचा. कार्तिक, ते मोबाईल बंद कर मामा, पप्पा मारता बघ. तर मंडळी, असा आमचा कार्तिक आहे. आला की पप्पाकडनं अगोदर मोबाईल घेतो आणि त्यानंतर बघा पल्लवीचं काम सगळं झालेलं आहे. आणि सगळं काम झाल्यानंतर पल्लवी मस्तपैकी आराम करायला लागले. बघा एकदम घर वगैरे स्वच्छ करून ठेवले. आणि बघा ही माझी शेगडी आता घेऊन जायची. बघा आमचं घरामध्ये सगळं स्वच्छ साफसफाई वगैरे सगळं झालेलं आहे. बघा ही माझी बॅग आहे कामाची. तर बघा मंडळी, अशा प्रकारे आमचं डेली रुटीन असतं. आणि मी आल्यानंतर आज मला काही ना काही दररोज वेगळं कामच राहतं. आणि आज लागलं मला शेगडी नीट करायचं. तर आता आपण जाऊया शेगडी नीट करायला आणि बघूया आपल्याला खर्च किती येतो. कारण कसं मित्रांनो तुम्हाला सांगतो, जर आपल्याला 200-300 रुपये जर खर्च येत असेल तर तो खर्च लवकर करून घ्यावा. कारण का उद्या जास्त मोठा हानिकारक होण्यापेक्षा आपले 200-300 रुपये खर्च झालेले कधीही चांगले असतात. त्यामुळे मी लवकरात लवकर हा निर्णय घेतलो आहे. आणि आता मी चाललो बघा आपल्या शेगडी नीट करण्यासाठी. तर तुम्हाला दाखवतो की आमचं स्टेशन आणि त्याचप्रकारे बघा ह्या व्हिडिओमध्ये आमचं शेगडीचं दुकान वगैरे. तर चला मंडळी, आपण जाऊया. थोडंसं बाहेर गेल्यानंतर सुद्धा अजून व्हिडिओ मस्त येईल. तर बघा मंडळी, तुम्हाला सांगतो मी निघालो बाहेर आणि बाहेर निघाल्यानंतर आमची छोटीशी गाडी आहे माझी आणि मी त्या गाडीवरती बघा आता शेगडीवर ठेवलो आहे. बघा ही माझी छोटीशी गाडी आणि छोटीशा गाडीवरती बघा अशा प्रकारे मी शेगडी ठेवून आता मी निघालो आहे नीट करण्यासाठी. तर मंडळी, अशा प्रकारे आमचा गाडीचा सेटअप असतो. आणि
ही गाडी दिसायला छोटीच आहे पण कामाला खूप म्हणजे खूप मजबूत आहे आणि त्याचप्रकारे ॲव्हरेजलासुद्धा एक नंबर आहे. त्यामुळे आम्हाला परवडती, आमच्या जीवालासुद्धा परवडती आणि आम्ही हाईटला कमी असल्यामुळे आम्हाला ही गाडी एक नंबर आहे. तर बघा मंडळी, मी ह्या ठिकाणी ना ह्या साईडला राहतो. ह्या साईडला आमची बिल्डिंग आहे आणि त्या साईडला मी भाड्यानेच राहतो. आमची म्हणजे भाड्याने आमची रूम आहे, आम्ही त्या साईडला राहतो. तर बघा मंडळी, आता आपण जाऊया आणि मी तुम्हाला बाहेर गेल्यानंतर दाखवतो दुकान आणि स्टेशन वगैरे आणि आपलं रिपेअरिंगला किती खर्च येतो आणि काय झालं आपल्या शेगडीला आपण ते सुद्धा बघू. मग चला. तर बघा मित्रांनो, आपण आलो तो लोणी गावामध्ये. लोणी गावामध्ये आल्यानंतर बघा ह्या साईडला दुकान आहे आणि ह्या दुकानामध्येच आपण शेगडी नीट करून घेणार आहोत आणि शेगडी नीट करून घेतल्यानंतर आपण घरी जाणार आहोत. बघा ह्या साईडला आमचं लोणी गाव आहे. रामदरा रोड वगैरे भरपूर काय छोटे छोटे मळे वगैरे आहेत आणि त्यानंतर बघा आपलं शेगडी नीट करून झालेलं आहे. बघा जे जुनं होतं ते आपण जुनं काढलो आहे आणि त्या नवीन आपण बसवलं आहे आणि आता घरी जाऊन आपण चेक करूया की जे आपलं गॅस लिकेज झालं होतं ते व्यवस्थित झालं का नाही. तर बघा आपण आता घरी जाऊन लावून बघूया की अगोदरसारखा आपला गॅस येतोय का. तर मंडळी, मी आलो घरी आणि घरी आल्यानंतर का पल्लवी जी आमची थोडी वेगळी शेगडी होती ती शेगडी थोडी साईडला काढली आणि ही आपली जी आता रेग्युलेटर बसून आणलं आणि आता ती शेगडी घेऊन आता लावायला चालू करते आणि आता चेक करणार आहे की ते रेग्युलेटर खराब झालं होतं का अजून दुसरा काय शेगडीला प्रॉब्लेम आहे ते. तर बघा मंडळी, हे ना आम्ही वर्षाला एकदा बदलतो पण तरीसुद्धा अचानकच लिकेज कसं काय झालं हे सुद्धा आम्हाला माहीत नव्हतं. तसं टाकत जाऊ नको हळू. तर बघा आता सध्या आपण चेक करूया वास वगैरे काय यायला लागले का. अहो एकदम असं एच पीचंच नवीन आणलं आहे आणि आपल्या कंपनीसुद्धा शेगडी एच पीचीच आहे आणि बघा एच पीचंच आपण लोगोवालाच आणलेलं आहे आणि त्यानंतर बघा आता पल्लवी चालू करून बघते. तर बघा एकदम व्यवस्थित जाळ चालू झाला आणि आपलं शेगडीसुद्धा व्यवस्थित चालू झाली. काय आलं परत लावू. हां, तर आता संध्याकाळची तयारी चालू केली आणि आपला शेगडीसुद्धा व्यवस्थित चालू झाली. तर बघा मंडळी, आता पल्लवीनं शेगडी लावलेली आहे. तर तुम्हाला सांगतो, कधीही आपला जो काय घरातला गॅस आहे त्याचं रेग्युलेटर कमीत कमी 1 वर्षाला आपण सर्व्हिसिंग करून घेतलं पाहिजे आणि आम्ही तर करतोच पण तरीसुद्धा अचानकच प्रॉब्लेम झाला. पण तुम्हीसुद्धा नक्की करा. असा प्रॉब्लेम घरात आपले फॅमिली असतात खाली, त्याचप्रकारे छोटे छोटे आपले लेकरं वगैरे असतात, त्यांची काळजी घ्या आणि थोडंसं लक्ष द्या. काल मी होतो म्हणून थोडंसं म्हणजे मला कळलं. जर मी नसतो असतो तर पल्लवीला कळलं असतं, लक्षात आलं असतं काय नाही हे का माहीत नव्हतं. तर बघा आज आपल्याला शेगडी नीट करायला 400 रुपये खर्च आला. 500 रुपये मी एका मित्राकडून आणलो होतो आणि त्यातले फक्त आता उरले माझ्याकडं 100 रुपये आणि आता हे 100 रुपये मला अजून 3 ते 4 दिवस माझा पगार होस्तवर हे चालवावं लागणार आहे. बघा हे असे मध्ये मध्ये खर्च येतात पण हा खर्च जो काय झाला ना तो खर्च एक नंबर झाला. थोडं खर्च होऊ द्या, 2 पैसे खर्च झाले तर चालेल पण एकदाची चिंता मिटली आणि रातभर छान झोपसुद्धा येईल. तर मंडळी, आता आपण भेटूया परत पुढच्या ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला हा माझा छोटासा संदेश कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि त्याचप्रकारे तुमच्या छोट्या फॅमिलीला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.